अमरावतीच्या क्रीडा परंपरेत एक सुवर्णपान जोडले गेले आहे. ज्यांनी देशाला बलवान पिढी दिली त्या गुरुवर्य स्वर्गीय अंबादास पंत वैद यांच्या नावाने आता अमरावतीचा एक प्रमुख मार्ग ओळखला जाणार आहे. यासोबतच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंना आधुनिक कुस्ती मॅटचे लोकार्पणही करण्यात आलेत. अमरावतीची ओळख असलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ 1914 पासून राष्ट्रहितासाठी झटणाऱ्या या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य स्वर्गीय अंबादास पंत वैद यांच्या कार्याचा गौरव म्हणून गांधी चौक ते ओसवाल भवन या मार्गाचे नामकरण करण्यात आलेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नामकरण फलकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बावनकुळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवत आहे. या संस्थेच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन कटिबद्ध असून आवश्यक तो सर्व पाठिंबा दिला जाईल. या कार्यक्रमात कुस्ती मॅटचे विधिवत पूजन करण्यात आले असून यामुळे आता मातीतील मलांना मॅटवर आपले कसब दाखवण्याची संधी मिळणार आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची आणि क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती. अंबादास पंत वैद यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याकरिता शासन आणि संस्था आता खांद्याला खांदा लावून काम करणार, हेच या कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहेत. खरं तर केवळ आज आपण जे नामफलक केलेलं आहे केवळ लोकार्पण केलं असं नाही आहे, तर आपल्या संस्काराचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या कृतज्ञता या ठिकाणी एक सोहळाही आपण या ठिकाणी संपन्न केला आहे. खरं तर गांधी चौक ते ओसवाल भवन या महत्त्वाच्या महामार्गाला आपण गुरुवर्य अंबादास पंत वैद्य मार्ग असं जे नाव दिलं ते आपल्याकरता अभिमान आहे आणि आपल्याकरता प्रेरणा आहे. या नावात अभिमान आहे अमरावतीमध्ये आणि या नावातनं प्रेरणा मिळत आहे या पिढीला. आणि त्यामुळं हा महत्त्वाचा म्हणूनच म्हटलं हा कृतज्ञतेचा उत्सव आहे आणि संस्काराचा उत्सव आहे. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला की आज आपल्याला सर्वांना यातनं प्रेरणा मिळत आहे. खरं तर आपण या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये ऐकलं गुरुवर्य अंबादास पंत वैद्य यांनी आयुष्यभर समाजकार्य, शिक्षण कार्य, मूल्याधिष्ठित जीवन कार्य याचे योगदान आपल्याला दिलं. एवढंच नाही तर आपण गुरुवर्य अंबादास पंतांचं जीवन 4 शब्दात मांडू शकत नाही.